तुम्ही कधी विचार केलाय का? आपण आयुष्यभर फक्त जगण्याची तयारीच करतो, पण आपण जगतो का? कारण जेव्हा आपण एज्युकेशन एजमध्ये असतो, तेव्हा आपण विचार करतो की एज्युकेशन कंप्लीट झाल्यानंतर त्यावेळेस आपण स्वतःला टाईम देऊ. त्यानंतर परत डोक्यात विचार येतो की जॉब बिझनेस सुरू झाल्यानंतर आपण स्वतःला टाईम देऊ, कारण त्यावेळेस आपल्याकडं खूप वेळ असेल. ज्यावेळेस आपण आपल्या कामाला सुरुवात करतो तेव्हा त्यामध्ये एवढं बिझी होऊन जातो की रिटायरमेंटची वेळ जवळ येते आणि त्यानंतर आपण असा विचार करतो की रिटायर झाल्यानंतर काही काम नाही आहे. त्यावेळेस आपण स्वतःला फॅमिलीला टाईम देऊ. रिटायर झाल्यानंतर मग असं जाणवतं की आता शरीर साथ देत नाही आहे, आता आपण फिरू शकत नाही, आता फक्त आपण हॉस्पिटलमध्येच चेकअपसाठी जाऊ शकतो. असं करता करता शेवटच्या घटकाकडे माणूस येतो आणि त्यावेळेस ह्या गोष्टी रिअलाईज होतात की पूर्ण आयुष्य गेलं पण आपण स्वतःसाठी जगलोच नाही. शेवटच्या क्षणी जेव्हा या रिग्रेटमध्ये माणूस जातो, त्यावेळेस जर त्याच्या मनामध्ये ह्या भावना जर आल्या की माझी मिसेस असेल किंवा माझे मिस्टर असतील, त्यावेळेस ते मला वेळ मागत होते, कुठंतरी जायचं होतं, त्यावेळेस मी कारणं सांगत होतो. त्यामध्ये कामाची कारणं असेल, आणखी काही कारणं असतील, मी फक्त कारणंच सांगत गेलो. आता अशी वेळ आली आहे की वेळ आहे पण शरीर त्यानुसार काम करत नाही आहे की मी 4 दिवस बाहेर जाऊ शकतो. या रिग्रेटमध्ये गेलेली व्यक्तीला एंडमध्ये सुद्धा शांती मिळत नाही. त्यामुळे जे लाईफ आहे ते योग्य प्रकारे जगा. योग्य वेळ आणि योग्य टाईम कधीच नसते. तुम्ही ज्या क्षणाला निर्णय घ्याल, ज्या क्षणाला तुम्हाला रिअलाईज होईल की मी माझ्यासाठी सुद्धा जगलं पाहिजे, तो क्षणच योग्य असतो. स्वतःला एक पत्र लिहा आणि त्यामध्ये तुम्ही लहानपणापासूनचे आत्तापर्यंतचे जे तुमचं एज आहे ते काउंट करा आणि त्यामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये किती चांगल्या घटना आल्या होत्या, किती चांगल्या गोष्टी आल्या होत्या, तुम्ही किती एक्सेप्ट केल्या, किती सोडल्या, किती समाजाच्या भीतीने सोडल्या, सगळं काउंट करा आणि त्यामध्ये लिहा. तुम्हाला एखादी गोष्ट खावीशी वाटली, तुम्ही ती खरंच खाल्ली का? एखाद्या ठिकाणी तुम्हाला फिरायला जायचं होतं, तुम्ही फक्त प्लॅनिंग केलं आणि कॅन्सल केलं.